नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींची माहिती घेणार आहोत। समर्थ रामदास स्वामी आणि 11 मारुती स्थापना। समर्थ रामदास स्वामी हे 17व्या शतकातील महान संत, योगी आणि समाजसुधारक होते। त्यांनी महाराष्ट्रात रामभक्तीचे प्रचार प्रसार केले आणि हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक कार्ये केली। त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे 11 मारुतींची स्थापना, ज्याद्वारे त्यांनी समाजातील विविध स्तरांमध्ये धार्मिक जागरूकता आणि एकता वाढवली। समर्थ रामदास स्वामींचे जीवन आणि कार्य। समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आणि जन्मतारीख याबद्दल विविध मतमतांतरे आहेत। तथापि, त्यांच्या जीवनातील एक गोष्ट निश्चित आहे की त्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश रामभक्ती आणि समाजसेवेतील समर्पित केला। त्यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक या ग्रंथांमधून त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान, धर्म आणि समाजजीवन यांवर प्रकाश टाकला। 11 मारुतींची स्थापना। समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी मारुतीची 11 मंदिरे स्थापन केली। या मंदिरांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणले आणि रामभक्तीच्या माध्यमातून एकतेचे बंध तयार केले। 11 मारुतींची मंदिरे खालीलप्रमाणे आहेत। दास मारुती, चाफळ। राम मंदिरासमोरील ही मूर्ती श्रीरामासमोर नम्रपणे उभ्या असलेल्या हनुमंताची आहे। वीर मारुती, चाफळ। राम मंदिराच्या मागे कृष्णा नदीच्या काठावर स्थित ही मूर्ती वीर हनुमंताची आहे। खडीचा मारुती, शिंगणवाडी, डोंगरावर स्थित ही मूर्ती खडीचा मारुती किंवा बाल मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। प्रताप मारुती, माझगाव येथील ही मूर्ती स्थानिक ग्रामरक्षक मारुतीची आहे। उंब्रज मारुती, उंब्रज येथील ही मूर्ती समर्थांच्या 11 मारुतींपैकी सर्वात तरुण आहे। शहापूर मारुती, उंब्रज जवळील शहापूर येथे स्थित ही मारुतीची मूर्ती आहे। मसूर मारुती, मसूर येथील ही मूर्ती महारुद्र मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। बहेबोरगाव मारुती, सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथील ही मारुतीची मूर्ती आहे। शिराळा मारुती, शिराळा येथील 32 शिराळा परिसरात स्थित ही मूर्ती आहे। मनपाडळे मारुती, कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे येथील ही मारुतीची मूर्ती आहे। पारगाव मारुती, कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव येथील ही मारुतीची मूर्ती आहे। या मंदिरे समाजातील विविध स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करत, त्यांच्या माध्यमातून रामभक्तीचे प्रचार प्रसार झाला आणि समाजातील एकतेचे प्रतीक बनले। दास मारुती आणि त्याचे महत्त्व। दास मारुती हे नाव विशेषतः चाफळ येथील मारुती मंदिराशी संबंधित आहे। राम मंदिरासमोरील ही मूर्ती श्रीरामासमोर नम्रपणे उभ्या असलेल्या हनुमंताची आहे। समर्थ रामदास स्वामींनी या मूर्तीची स्थापना करून रामभक्तीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। निष्कर्ष: समर्थ रामदास स्वामींच्या 11 मारुतींची स्थापना आणि त्यांच्या जीवनातील कार्य आजही महाराष्ट्रात श्रद्धेपूर्वक स्मरणात आहेत। त्यांच्या माध्यमातून समाजातील एकता, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो। त्यांचे जीवन आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।